श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचं पाणी मंदिरात प्रवेश करतं. पुराचं पाणी श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून पुढं प्रवाहित होतं. या पवित्र आणि दुर्मिळ क्षणालाच दक्षिणद्वार सोहळा असं म्हटलं जातं. हा सोहळा दत्तभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि आध्यात्मिक आनंद देणारा मानला जातो. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वेगानं वाढतीये. सोमवारी कृष्णा नदीचं पाणी श्री दत्त मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांना चढत्या दक्षिणद्वार सोहळ्याचे वेध लागले होते. अखेर आज मंगळवारी पहाटे हा बहुप्रतीक्षित क्षण आला. पुराच्या पाण्यानं श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करताच मंदिर परिसरात दिगंबरा दिगंबराचा अखंड गजर सुरू झाला. हा सोहळा पार पडताच पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना महापूर आलेला आहे. या ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळं कृष्णा नदी, पंचगंगा नदी दुथडी भरून आणि पात्राबाहेर आता पडलेल्या आहेत. त्यामुळं आज श्री क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की श्री क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी मंदिरामध्ये पाणी आलेलं आहे आणि जो या पर्वामधला किंवा या मोसमामधला जो आपला दक्षिण द्वार सोहळा असतो, तो दक्षिण द्वार सोहळा या ठिकाणी झालेला आहे. दक्षिण द्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता झाल्यामुळे या ठिकाणी असंख्य भाविकांनी या महापर्वाचा किंवा या पर्वणीचा जो स्नानाचा लाभ असतो तो भाविकांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता सध्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी तुम्ही पाहताय की पाणी पूर्ण मंदिरामध्ये आलेलं आहे. पाण्याची पातळी पण आणखीन वाढत आहे. आता सध्या या ठिकाणी प्रशासनानं असेल या नदीपात्रामध्ये किंवा पाण्यात भाविकांना उतरू नये असं आवाहन केलेलं आहे आणि दत्त देवस्थान प्रशासनाने भाविकांना पाण्यामध्ये उतरू नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. याच न्यूजसाठी शिरोळहून सतीश पाटील.